नमस्कार सर्वांना। आज मी तुम्हाला हे बघा कोणती भाजी आहे ही सर्वांनाच माहीत आहे। याला दुधी भोपळा म्हणतात। हे खाण्याने आपल्या शरीराला खूप फायदे मिळतात। या भाजीपासून आपण थालीपीठ, वडे आणि भाजी पण बनवू शकतो। याचं पाणी पण पिलं तर आपल्या शरीराला त्याचा खूप फायदा होतो। भोपळ्यामध्ये 90% पाणी असते आणि ही भाजी खाल्याने आपल्या शरीरामध्ये सुद्धा पाण्याची पातळी बरोबर राहते। या भाजीमध्ये चरबी अजिबात नसते, कार्बोहायड्रेटचे प्रमाण खूप कमी असते, त्यामुळे वजन कमी होण्यास याचा खूप फायदा होतो। भोपळ्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत। यामध्ये वेदनाशामक आणि दाह विरोधी गुणधर्म आहेत, त्यामुळे अनेक रोगांना प्रतिबंध आणि उपचार करण्यास हे मदत करते। भोपळ्यामध्ये पोटॅशियम आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत होते। भोपळा खाल्याने सोडियमचा प्रभाव कमी होतो, कोलेस्टेरॉल सुद्धा यामुळे कमी होते, त्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयाच्या संबंधी आजार हे भोपळा खाल्याने खूप कमी होतात। उन्हाळ्यात बहुतेक लोकांना पुरळ, मुरूम आणि उन्हामुळे होणारी जळजळ यासारख्या त्वचेच्या समस्यांचा सामना करावा लागतो। भोपळ्याच्या हायड्रेटिंग गुणधर्मामुळे आपली त्वचा ही मॉइश्चराइज राहते आणि यामध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे चेहरा स्वच्छ व चमकदार होते। त्यामुळे प्रत्येकाने ही भोपळ्याची भाजी किंवा यापासून बनणारे पदार्थ खाल्ले पाहिजे। या भाजीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि फायबर जास्त असल्यामुळे यकृताचे कार्य पण सुधारते आणि पचनक्रिया पण चांगली राहते। मी तुम्हाला या भाजीपासून थालीपीठ कसे बनवायचे त्याची रेसिपी दाखवणार आहे। याला मी आता छान धुवून घेतलेलं आहे आणि याला आता मी किसून घेणार आहे। हे बघा, आता दुधी छान कापून घेतला आणि याप्रमाणे आता हे असं किसून घेत आहे। बघा, आता असा दुधी किसून झालेला आहे। यामध्ये भरपूर पाणी असते। याचे पाणी असे पिळून काढून आपण पिऊ शकतो। आता जे मी थालीपीठ बनवणार आहे त्यासाठी मला हे पाणी काढायची गरज नाही, त्यामुळे मी आता यामधलं पाणी काढणार नाही। या किससाठी बघा मी एवढे 7 ते 8 ओली मिरची घेत आहे आणि ती बारीक करून घेणार आहे आणि त्यामध्ये 6 ते 7 लसूण पाकळ्या आणि एवढं जिरं हे मी मिक्सरमधून आता बारीक करून घेणार आहे। थालीपीठ बनविण्याकरिता बघा यामध्ये मी एवढी कोथिंबीर बारीक चिरून घेतली, एवढा कढीपत्ता चिरून घेतला, एवढे 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतले आणि हे मिरची, लसूण, जिऱ्याचे पेस्ट यामध्ये घालत आहे। यामध्ये पाव चमचा हळद, छोट्या चमच्यानं लाल 1 चम्मच तिखट आणि चवीपुरते मीठ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या छोट्या वाटीने 3 वाट्या तांदळाचे पीठ घातले आणि याला मी आता छान मिक्स करून घेणार आहे। आता मी हे छान मिक्स करून घेते। त्यामध्ये बघा मी हे ओवा घालायचं विसरली, एवढा ओवा पण घाला आणि एवढे तीळ थालीपीठमध्ये छान वाटतात। हे बघा, थालीपीठसाठी असं पातळ मिश्रण बनवून घ्या। याला छान तव्यावर पसरवता येते। आता मी तव्यावर याला थालीपीठ बनवून घेणार आहे। पीठ बनविण्यासाठी मी आता हे तवा गरम करून घेतला आहे आणि याला मी आता थोडं तेल लावून घेत आहे।
बघा आता तवा छान गरम झालेला आहे आणि यामध्ये मी आता थालीपीठ बनवणार आहे. याला असं पसरवण्यासाठी थोडं हलकं पाणी वापरलं तरी चालते. हे बघा मी आता हे असं छान बनवून घेतलं. मी हे आता कडाने थोडं थोडं तेल घालत आहे. याला मी आता 2 मिनिट झाकून शिजवून घेणार. बघा 2 मिनिट झाल्यानंतर थालीपीठ कसं झालंय तर याला आपण आता पलटवून घेऊ. हे बघा आता दुसऱ्या साइडने याला मंद आचेवर 2 मिनिट भाजून घेऊ. हे बघा आता थालीपीठ पूर्ण दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजलेलं आहे. काकडीच्या थालीपीठमध्ये कणिकची चव चांगली लागते, पण दुधीच्या थालीपीठमध्ये तांदळाच्या पिठाची चव चांगली लागते. आपण याला आता प्लेटमध्ये काढून घेऊ. हे बघा मी माझ्या मुलांसाठी सकाळी सकाळी नाश्त्याला दुधीचे थालीपीठ बनवून दिले. माझी मुलगी आता शाळेत जायला तयार झालेली आहे. बघ अक्षरा कसे झाले थालीपीठ, खाऊन बघ. वाव, एक नंबर झाले आहे थालीपीठ. किती छान लागत आहे. तुम्ही खाऊन तर बघा. थँक्यू अक्षरा, तुला हे थालीपीठ आवडले.